नमस्कार रसिक प्रेक्षको, मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या वेळेत आपण पाहणार आहोत प्रेमाची गोष्ट या मालिकेचा लेटेस्ट भाग, म्हणजे 2 ऑक्टोबर 2024चा लेटेस्ट भाग. या भागामध्ये सागर लकीच्या मागे लागला की आरतीशी लग्न कर म्हणून. तो त्या सक्सेस होतो की नाही होतो ते बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर मागचा भाग सुरू करूया. तर मालिकेच्या सुरुवातीला सागर, लकी आणि त्याची आई डायनिंग टेबलवर बसले असतात. त्यावेळेस सागर म्हणतो, मला वाटतं आपण मुक्ताचं म्हणणं ऐकलं पाहिजे. या लकीचं लग्न आरतीशी लागून द्यायला हरकत नाही. तेवढ्यात लकी चिडतो. तो म्हणतो, अरे पण माझं मत ऐका, माझं मत जाणून घ्या. मग सागर चिडतो, तू त्या मुलीशी पुढे जाण्यापूर्वी आमचं मत विचारलं होतं का, आईचं मत विचारलं होतं का? मग तुला आता ते अधिकार नाही आहे. तुला हो किंवा नाही म्हणलं सुद्धा अधिकार नाही आहे. पुढे सागर त्याला म्हणतो, अरे नसीब समज तुझं, ती मुलगी अजून पोलिसात गेली नाही आहे. तुझं आणि आपल्या घराचा विचार करून गप्प बसली आहे ती. त्यामुळे माझं ऐक, त्याची लग्न कर. जे 2 घास तुला गिळायला मिळत आहे तेही मिळणार नाही. तेवढ्यात त्याची मम्मी म्हणते, सागऱ्या नको त्याचं जेवण काढू. तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, पण त्या मुलीला माझी सून म्हणायला माझं मन तयारच होत नाही. तेवढंच सागर म्हणतो, पण ही चूक आपल्याच मुलाने केली आहे हे म्हणाल तरी तुझं मन तयार होतं आहे ना. तेव्हा ती शांत बसते. आरतीशी लकीचं लग्न लावून देण्यास कुठलाही कमीपणा नाही आहे. ती मुलगी खूप चांगली आहे, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या भावाचं वाईट व्हावं असं मी कधीतरी विचार करेल का? आणि आई प्लीज एकदा तरी विचार कर, आरती जागी जर आपली मुलगी असती तर, स्वाती किंवा कोमल असती तर, त्या मुलं आपण जिवंत सोडलं असतं का? काय अपेक्षा केली असते आपण? निदान त्या मुलाने तिची आयुष्यभराची जबाबदारी घ्यावी. तिची आई म्हणते, तू म्हणतोस ते मला पटतं रे, पण लकीच्या मनात. सागर म्हणतो, त्याच्या मनात विचार करायची गरज नाही आई. आपल्याला तिच्या आणि आपल्या मनात विचार करायला लागेल. तू फक्त हो म्हणून, मला बाकी कोणाची पर्वा नाही. इतक्या दिवस लकीची बाजू घेतलीस ना, प्लीज आता माझ्या पाठीशी उभं राहा. आई प्लीज प्लीज प्लीज. त्याच्याही मनाने होकार देते. सागर म्हणतो, थँक्यू आई थँक्यू. मी आरतीशी बोलतो, मुक्त बरं झालं की आपण लगेच तयारी करू. इकडे सावी म्हणते, हे प्रकरण जर एवढ्या सहजासहजी मिटलं तर मुक्ता सहज मोठी होईल. सगळेजण जय जय मुक्ता करतील. माझा सगळा प्लॅन विस्कटेल. नाही नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. आता मलाच काहीतरी करावं लागेल, आणि ते पण असं काहीतरी ज्याने सगळी बाजी उलटेल. इकडे सागर कुणाशीच तरी फोनवर बोलत असतो. मी रिपोर्टचीच वाट बघतोय. अच्छा मेल गेलेत तुम्ही, मी बघतो असं बोलत असताना दाराची बेल वाजते. मग सागर दार उघडतो तर समोर आशू असतो. आशूला पाहून सागरचा पारा चढतो. आशू म्हणतो, हॅलो मुक्ता. सागर म्हणतो, त्या झोपल्यात, त्यांना आरामाची गरज आहे. आशू म्हणतो, ठीक आहे, मी संध्याकाळी येतो. हा बुके द्या तिला, तिला हे फुलं फार आवडतात. सागरचा चेहरा असा बघण्यासारखा होतो. तो कसं बसं जाऊन ते बुके घेतो आणि आशूच्या तोंडावर घराचं दार बंद करतो. मग पुढे नर्स सागरला भेटते. सागर म्हणते, सर डॉक्टरने आताच रिपोर्ट मेल केलेत, मी तुम्हाला सेंड करताय. सागर म्हणतात, नाही गरज नाही, मलाही पाठवलेत, रिपोर्ट्स नॉर्मल आहे. हे करून मुक्त म्हणते, चला. ती उठायला लागते. नर्स तिच्यावर चिडते, थांबा. ती लाडीकपणे सागर म्हणते, सागर. पण सागर असायला लागतो. तो मुक्ताकडे येतो, म्हणतो, बरोबर नर्स. तो नर्सला म्हणतो, एकदम आगाऊ पेशंट आहेत त्या. नर्स चिडते. ती म्हणते, पेशंट पण आगाऊ आहे आणि पेशंटचे नाते पण आगावच आहे. तर मी काय केलं आहे, त्यांना आराम करू द्या, त्यांना टोटल बेड रेस्टची गरज आहे. ती म्हणते, नाही 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 नाही, मला खूप कंटाळा आला आहे. नर्स चिडते, तुम्हाला कंटाळा मी काय करू, गाणं म्हणून दाखवू इथे, कंटाळा म्हणे. मला माहिती आहे तुम्ही डॉक्टर आहात ते, त्यामुळे मला नॉर्मल पेशंटला तशी ओढते तसं ओढायला लावू नका. सागर तिला हो मिळतो. मुक्ता जाम चिडते.
सागर हळूच येतो. पण मी काय म्हणतो, त्यांना बरं वाटते ना, मी सांभाळतो ना. नर्स म्हणते हो ठीक आहे, मला आज यांना दिवसभर ऑब्झर्व करू द्या, मग मी ठरवेन मी थांबायचं की जायचं ते. तुम्हाला त्यांच्या अवतीभोवती ओढत राहायचं असेल ना तर मला मदत करा. चला मला त्यांचे कपडे चला मला त्यांचे कपडे बदलायची मदत करा, ही घ्या साडी. हा सीन एकदम कॉमेडी होता प्रेक्षक हो. सागर म्हणतो द्या साडी. मग तो म्हणते काय द्या साडी, मी ठीक आहे मी माझ्यामध्ये बदलते ना साडी. नर्स म्हणते अहो तुमचे मिस्टर आहेत ना ते, मग तुम्ही काय म्हणत असता. सागर म्हणतो हो तुमचे मिस्टर आहे ना मी, कशाला असतेस. मग मुक्ता पण म्हणते ठीक आहे बदला, करा माझी मदत. सागरच्या चेहरा इथं बदलतो, तो घाबरतो. तो नसतो अहो तो उठल्या, तिच्या अंगावर साडी टाकतो मुक्ताच्या आणि जे बाहेर पडतो मुक्ता हसायला लागतंय. इकडे आरतीच्या घरी सावणी आली असते. ती तिचा प्लॅन इथे एक्झिक्यूट करते. ती आरतीला म्हणते आरती मी तुझी मोठी बहीण आहे, तू माझं ऐक. मी 2 प्रेग्नन्सी होऊन गेले, मला माहिती आहे की प्रेग्नन्सीमध्ये काय त्रास असतो ते. माझ्या दुसऱ्या प्रेग्नन्सी वेळेस सागरही माझ्यासोबत नव्हता, सारखे आमचे भांडणं व्हायचे. आणि माझी सासूबाई तिने माझा एवढा छळ केला आहे, जर तुझं आणि लकीचं लग्न झालं तर बघ तुझंही असं काही ते होईल. कारण लकी तुला माहिती आहे कसं आहे, पुढे तो तुझ्यासोबत राहील की नाही, आणि सासूबाई तुला खूप छळतील. त्याविषयी माझं ऐक, त्या मुक्ताचं नको ऐकू. कारण मुक्ताचं सागरचं भांडण झालं तर मुक्ता बेशुद्ध पडली, ती आता बेडरेस्टला आहे. अरे ती म्हणते काय हो, आणि ज्या मुलीला प्रेग्नन्सी कधी होणार नाही, कधी ती आई होणार नाही, तिला प्रेग्नन्सीमध्ये काय माहिती. मला माहिती आहे ना, कारण मी जे सांगते ते कर. कारण की मुलाला आता सध्या तू एकटी आहेस, पण नंतर जेव्हा मुलगा होईल त्याला एकट्याने वाढवणं खूप अवघड काम आहे. त्याच्यामुळे तू ह्या सगळ्यावर केस टाक. तुझ्या हक्कासाठी तुलाच उभं राहावं लागेल, तुलाच लढावं लागेल. मी एक स्त्री म्हणून तुझ्यासोबत राहते, माझ्या खूप लाड ओळखीचे, तू बिंदास केस टाक, मी तुझ्यासोबत, फक्त मागे हटू नको. आरती म्हणते थँक्यू ताई, माझ्या डोक्यात काय करावं काय नाही खूप कन्फ्युजन झालं होतं, पण तुमच्यामुळे मी आता केस टाकते. पण सावणी तिला म्हणते फक्त एक रिक्वेस्ट आहे माझी, या सगळ्यामध्ये माझं नाव घेऊ नको. कारण मी ऑलरेडी आदित्यसाठी त्यांच्यासोबत भांडते, आणि त्यांना जर कळलं की मी तुझी पण मदत करते तर ते मला घराबाहेर काढून द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही. इतकी डेंजर माणसं आहेत ती. ते माझ्या मुलांना माझ्यापासून लांब नेतील. तर मला नाही माहिती की तू माझ्याविषयी काय विचार करतेस ते, पण त्यांच्या मनात तुझ्याविषयी फक्त वेश आणि राग आहे. माझ्या विश्वास ठेव, मी तुझ्या बाजूनेच आहे. मला माहिती आहे, कारण मी सुद्धा एक आई आहे, आणि एकट्याने मुलांना वाढवणं किती अवघड असतं हे मला माहिती आहे. आणि हे जर एवढं सोपं असतं तर मी पण वाढवलं असतं. एक चूक झाली ना की समाज लगेच प्रश्न विचारतो, आणि हातात पैसा असेल तर मुलांना वाढवणं खूप सोपं आहे. आणि यांच्याकडे खूप पैसा आहे, ट्रस्ट मी, खूप पैसा आहे यांच्याकडे. त्यामुळे तुझ्या बाळाला किती खर्च केला तरी ते कंगाल होणार नाही आहे. पडते ना तुला ते. आता बस झाली दुनियादारी, आता फक्त स्वतःचा विचार कर आणि बाळाचा विचार कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझी काळजी घ्या, येते मी. इथे सावणीने तिचा प्लॅन यशस्वी केला आहे. तेवढ्यात मुक्ताला आशूचा फोन येतो. तो म्हणतो हॅलो पेशंट, कसे आहात. ते म्हणते अरे पेशंट नको म्हणून, अरे लगेच तो लेक्चर येतो. अगं पेशंट असणं किंवा नसणं हे आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात ना त्यांच्यावर अवलंबून असतं. तुमच्या आजूबाजूला कडू चेहऱ्याची माणसं असतील तर तुम्हाला पेशंट वाटेल. आणि तेवढंच सागर तो मला असं म्हणतो अहो नर्स बघा ना, या पेशंट आहेत ना, या फोनवर बोलत आहेत आणि त्या पण असंच बोलत आहेत. नर्स म्हणते द्या फोन तो माझ्याकडे. आणि ते ऐश्वर्या झापते. हो तुम्हाला कळत नाही का, या पेशंट आहेत, त्यांना आरामाची गरज आहे, ठेवते फोन म्हणून कट करतात फोन. सागर मित्र म्हणतो काय बघताय, तुम्हाला सांगितलं ना बेडरेस्टची गरज, झोपा आता. हा सीन पण एकदम कॉमेडीचा प्रेक्षकांना. सागर मनात विचार करतो बरं झाला त्या आशूचा फोन कट केला नाही, मला शिकवत होता ना तो, येऊ द्या समोर बघतोच त्याला. मग सागर मुक्ताला गरम दूध आणतो, तिला आणतो हे पिया, पण जरा जपू ना, गरम आहे अंगावर सांडेल. मग ते म्हणते काय हो मी काय लहान आहे का. सागर म्हणतो गप बसा, नाही ते म्हणून असं सांगेल बरं का. आणि ती मग दूध प्यायला लागते. तेवढ्यात सई आणि आदित्य येतात. मुक्ताई करत न सोडते ए शांत बसा, त्यांना आरामाची गरज आहे. सागर म्हणतो सॉरी फार अगं मुलं होती. नर्स म्हणते हो दिसत आहे. मग दोघं म्हणतात
दोघी मुलं म्हणतात पप्पा पप्पा स्टोरी. मग सागर म्हणतो अरे मुक्ताई आजारी येत तुम्हाला स्टोरी काय पडली आहे. मग मुलं म्हणतात अहो आम्हाला ऐकायची नाही, आम्हाला सांगायची आहे. मग सागर म्हणतो पण माझी परमिशन नाही, यांची परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल, इथे माझे काही चालत नाही असं म्हणून सगळं असं लागतं. हे आत्तापर्यंत सगळ्यात कॉमेडी सीन होते. मग मुलं मुक्ताला छानची स्टोरी सांगतात. मग सागर त्या मुलांना झोपून वापस सिस्टरकडे येतो. त्यांना म्हणतो तुम्ही आता आराम करा, मी थांबतो इथे. आणि तो मुक्ताकडे पाहत बसतो. इथे आजचा एपिसोड संपतो मित्रांनो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.